या स्पर्धेच्या माध्यमातून योगेशजी कर्नाळे साहेब यांचं देखील आगमन झालंय. एसकेएमबी अध्यक्ष चषक या स्पर्धेमध्ये साहेबांचं सहर्ष हार्दिक 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 स्वागत. लेट्स प्ले, गेम इज ऑन. खरोखरच म्हणजे बोललं जातं की आज वेगळ्या ड्रेसिंग मध्ये आपण त्यांना पाहतोय. सकाळपासून सर्वांच्या नजरा हा ओमकार घाडगेंकडे लागलेल्या आहेत. मला वाटतं एखाद्या शुभविवाहाला जाऊनही आले असतील. राकेशजी गावरे सैनिक यांचा सन्मान केला जातोय. ओमकारजी घाडगे साहेब यांच्या शुभ हस्ते जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ऍक्शन रिप्ले अगदी आपण पाहिलं तर अक्षरशः यशा उद्ध्वस्त केला त्या ठिकाणी. दांडी गुल केली फलंदाजी. फ्रंट फुटला अगदी खेळण्याचा प्रयत्न केला. विकेट नंबर 2 त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सचिन उतेकर महेश उतेकर आघाडीची जोडी मात्र माघारी डगआउट्स मध्ये जाताना पाहायला मिळते. दुपारचं ऊन दुपारचं सत्र त्यांच्यासाठी थोडंसं अवघड ठरतंय की काय, कारण ज्या पद्धतीने कृष्णा चव्हाण आला त्याने पहिला षटका ठोकला. कुठेतरी ते वादळ शांत करायचं होतं. सेट बॅटरला जोपर्यंत तुम्ही वेळ देता तोपर्यंत तो सेट होतो आणि एकदा का सेट झाला की परफेक्ट फटके त्याच्या बॅट मधून देखील येताना पाहायला मिळतात. परंतु आता नवीन बॅटर प्रसाद उतेकर. यावेळेला मात्र पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी अपील दिली आहे. व्हाईट बॉल आलाय. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती. अगो टप्प्याचा बॉल होता. गली रिजन मध्ये बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत. एकदा मात्र काही रोखू शकत नाहीयेत. निश्चितच 40 45 50 धावा देखील फार बनवणं थोडंसं अवघड राहतं. संध्याकाळचं सत्र अगदी आपण पाहिलं थोड्याच वेळात संध्याकाळचं सत्र चालू आहे आणि तदनंतर धावा बनवणं धावा चेस करणं कुठे ना कुठेतरी कठीण होऊन राहील. तुमच्याकडे किती बॅटर आहेत याला महत्व नाहीये, तुम्ही कसं खेळता याला फार महत्व आहे. गेम प्लॅनिंग गेम स्ट्रॅटर्जी कोणत्या संघाविरुद्ध कशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करताय, कोणत्या खेळाडूला जास्तीत डॉमिनेट करायचं आहे. हो यावेळेला तीक्ष्ण नजर होती बॉल वरती, परंतु बॉल कधी निघून गेला कळलं देखील नाही. डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉल पडतो आणि थेट यष्टी रक्षकाकडे जातो. काय षटक नंबर 3 देखील कमबॅक होताना पाहायला मिळतंय. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे जरूर, परंतु बॉल क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर. पहा क्षेत्ररक्षक बॉल अडवतात कमी आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकतात जास्त. तिथे जर बॅकअप नसता तर 4 धावा येताना पाहायला देखील मिळाल्या असता. केबीसीसी खांडत संघ आपल्याला विनंती असेल आपण नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचंय.
पण यानंतर टॉस करणार आहोत लगेचच. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न केलाय, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉल मिळाला नाही. 1-2 तिसरा क्षेत्ररक्षक बॉल अडवतोय, फेकी केलाय तिथून मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावा झालाय एकूण 29 धावा. गोलंदाजांचा अगदी कहर पाहायला मिळतो. आपण अनेक वेळेला म्हणतो ना, आली लहर आणि केला कहर. कुठे ना कुठेतरी कहर करावा लागेल. ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झालं, पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या पद्धतीने सेट झाल्या होत्या. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक येत आहेत, गॅप शॉट सिलेक्शन. एक एक थेंबे थेंबे तळेसाची असाच खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका धावेला एकीला फार महत्व आहे. षटक नंबर तिसरा देखील संपलाय. तिसरा षटकाचा खेळ संपलाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. पहिल्या 18 बॉल मध्ये एकूण धावा बनल्यात त्या 30. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ शेष. 6 बॉल मध्ये 2 ते 3 मोठे स्ट्रोक. मॅच मध्ये एक फायटिंग टोटल स्कोर हा बनू शकतो. परंतु आपण अनेक वेळेला म्हणतो ना, सामन्यामध्ये कोणतीही धाव कदापि विजयाची हमी देत नसते. 30 बॉल 35 चा सामना देखील आपण पाहिला. ती मॅच कोण विसरेल. कापडे विभागामध्ये झालेली अगदी दर्जेदार सामना. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट अंतर्गत काही स्पर्धा आपण पाहिल्या. आणि आज या SKMB अध्यक्ष चषक 2025 चा आजचा पहिला दमदार, शानदार आणि वजनदार दिवस संपूर्ण पोलादपूर क्रिकेटची मांदियाळी या चारीहारी प्रेक्षक स्टँड मध्ये पाहायला मिळते. या वेळेला मात्र पहिलाच बॉल ऑफ साइड टाकला जरूर, परंतु अगदी मुवमेंट ज्या पद्धतीने पाहायला मिळाला, बॅट्स रडार वरती न येणारा बॉल. शेवटचं आणि अंतिम षटक जर अगदी आपण पाहिलं, ओमकार मोरे व्हाईट किट परिधान करून आलेला संघ क्षेत्ररक्षणासाठी. लेदर बॉल मध्ये अशा पद्धतीचा किट हा जास्तीचा वापरला जातो. यावेळेला कव्हर्स मध्ये उडवला बॉल. फटका चांगला आहे. 1 2 3 4 सीमारेषा पार, चौकार. काम करतायत. षटक नंबर शेवटचं अंतिम आणि निर्णायक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं हे तितकंच महत्वाचं राहील. अगदी पिन ड्रॉप सायलेन्स. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता. अकू टप्प्याचा बॉल होता. हाफ एम पुल केलाय त्या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक काय करताय. हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ. जे घडायला नको होतं तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल कलेक्ट करायचा होता, फेकी करायची जास्तीची घाई झाली होती, परंतु आपण अनेक वेळा म्हणतो ना, अति घाई आणि संकटात नाही. 4 धावा त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या आल्यात. आता सगळ्यांच्या नजरा त्या क्षेत्ररक्षकाकडे गेला असतील. प्रेशर त्याच्यावरती देखील जास्तीचा रिलीज झाला असेल. 2 चौकार सलग चेतना त्या ठिकाणी पाहायला मिळालेत. कृष्ण चव्हाण नावाचं वादळ घोघवतंय. यावेळेला नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. एक तर घेतलीये, दुसरा प्रयत्न करतायत. स्ट्राईक वरती बॉल फेकी केलाय. नॉन स्ट्राईकला करायचा होता. 2 धावा वारंवार. आता त्या ठिकाणी तो क्षेत्ररक्षक थोडासा डेंजर झोन ठरतोय की काय, कारण का वारंवार बॉल त्याच्याकडे चाललाय. एक धाव शॉर्ट असेल म्हणजेच तर काय, एक धाव आली आहे. जिथे धावा बनवायच्या आहे तिथे धावा बहाल केल्या जात आहेत. 39 रन, 39 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. कृष्णा चव्हाण नावाचं वादळ घोंगावताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. हो या बैला
अगदी यस्टांच्या वरतून जाणारा बॉल, गती परिवर्तन केलं, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. स्ट्रेट बॅटर झालेत सध्या. उर्वरित काही बॉलचा खेळ शेष. यावेळेला उडवला बॉल, पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेला, एक तर कंप्लीट केली आहे. आता मात्र बॉल फेकी करतायत. षटक त्या ठिकाणी संपलंय. धावचीच्या स्वरूपात एक विकेट देखील त्या ठिकाणी आली आहे. स्कोर कार्डचा अगदी विचार केला, 4 षटकांचा खेळ संपलाय. कृष्ण चव्हाण ची अगदी आपण बॅटिंग पाहिली. त्याच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार, 2 चौकार त्या ठिकाणी त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. स्कोर कार्ड मध्ये पहिल्या 4 षटकांमध्ये 40 बनल्यात. 41 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 41 धावा करायच्या आहेत या सेकंड इनिंग मध्ये. आणि यानंतर आपण आवाज ऐकणार आहोत, दमदार आणि एक दिलदार आवाज असा निलेशजी पवार सर यांचा आपण आवाज ऐकणार आहात. थँक्यू. धन्यवाद. सूरज शिंदे यांचा आवाज तुम्ही ऐकताय. पहिल्या डावामध्ये SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 पर्व 5वा आपण पाहतोय. 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिल्या दिवसामध्ये देखील ह्या लीग फॉर्मॅटच्या मॅचेस क गटातील संघ खेळत आहेत. आणि हा सामना श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड विरुद्ध चंद्रगड वॉरियर्स ढवळे या 2 संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. धावा बनवल्यात पहिल्या डावामध्ये श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड टीमने 41 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. सुरुवात चांगली त्यांनी केली होती. सचिन उतेकर एका धावावरती बाद झाला, परंतु महेश उतेकर आणि कृष्ण चव्हाण यांनी जी काय बॅटिंग केली त्याच्याच साह्याने संघ जाऊन पोहोचला 40 वरती. 41चा पाठलाग करायचा आता चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमला. आणि चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमने पहिल्या मॅच मध्ये तब्बल 61 धावा त्याने टिपल्या होत्या. त्यामध्ये सुमित मोरेची वादळी खेळी पाहायला मिळाली. त्याने विस्फोटक सुरुवात करून दिली होती टीमला. आता तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अंडरआर्म क्रिकेट जास्तीचा तो खेळतो, त्याचा अनुभव त्याच्याकडे आणि चांगली फटके पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी सुमित मोरेची सातत्याने पाहायला मिळते. आणि तोच आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंगसाठी. आणि त्याच्या जोडीला नवीन बॅटर मैदानात दाखल होत असताना पाहायला मिळेल. सुमित मोरेच्या जोडीला विनायक मोरे. मागील देखील आपण पाहिलं तर ही जोडी आपण ढवळे गावासाठी चंद्रगडवारी ढवळे संघासाठी दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. परंतु विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करण्यासाठी नेहमीच सुमित मोरे याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तो आता बॅटिंगसाठी दाखल झालाय. याच्यानंतरचा सामना सिद्धिविनायक बोरावळे विरुद्ध KBCC खांडज. काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब खांडजचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. नितीन मोरे आणि त्यांची संपूर्ण टीम. त्यामध्ये नक्कीच जर पाहिलं तर त्या टीमसाठी अनिल मोरे आणि सचिन मोरे तसेच सुनील मोरे 4 बंधू एका टीम मध्ये. जितेश मोरेला ते जयेश मोरे आपण जय मोरे हे 2 बंधू देखील त्या टीम मध्ये. सिद्धिविनायक बोरावळे टीम मध्ये समीर महाब्दी संघाचे कॅप्टन, सुनील उतेकर, स्वराज जाधव तसेच रोहित पार्टे, रुपेश हे देखील असे चांगली खेळी यांच्याकडे देखील आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती राकेश.
पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कापडे खुर्द श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर यंगस्टार पोलादपूर आयोजित असणारी SKMB ट्रॉफी सर्वांचं हार्दिक स्वागत. जे GTC वाहिनीवरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. राकेश गुणंदरी मार्क वरती घागरकोण टीमने 40 बनवलेत. 41 चा पाठलाग चालू आहे. पहिला बॉल या दुसऱ्या डावातील. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने खेळ आहे. सुमितच्या बॅट मधून गॅप शोधला. चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल आणि पहिल्याच बॉलवरती चौकार सुमित मोरे याच्या बॅट मधून. आणि KBCC खांडस नेक्स्ट मॅच टॉस करायचा. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. KBCC खांडस टीम आपण कॅप्टन पाठवा नितीन मोरे. या बॉलवरती देखील पुन्हा एकदा सुमित मोरेचा क्लास पाहायला मिळतोय आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा षटकार. पहिला बॉल चौकार. दुसऱ्या बॉलवरती षटकार. सुमित मोरेच्या बॅटमधून 10 धावा. 2 बॉलवरती सरळ समोर खेळ आहे. V शेपला क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप शोधतोय सुमित मोरे आणि यशस्वी देखील होतोय. आणखीन एक मोठा फटका सुमितच्या बॅटमधून चौकार. आणि जर पाहिलं तर KTM आपण यांना नेहमीच पाहतो. किशोर मोरे तो नेहमीच या संघासाठी पाठिंबा त्यांचा असतो. आज दमदार खेळ राहिलाय. आडव्या बॅटनं ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू देखील तिकडे जाईल आणि या बॉलवरती देखील मिळतील धावा. 4. पुन्हा एकदा मोठा फटका सुमित याच्या बॅटमधून. कर्पूस समाचार या मॅच मध्ये देखील सुमित मोरे. पहिला बॉल चौकार षटकार नंतरचे 2 लगातारचे चौकार सुमित याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या पुढे घेऊन गेलाय. 18 वरती धावफलक. आणखीन एक कव्हर्सला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळ आहे. चेंडू आता तिकडे स्टॉप केला जाईल. 1 धाव दुहेरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. 20 या आकड्यावरती. 41 चा पाठलाग चालू आहे. 20 बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही चालू आहे आणि 20 धावांवरती संघ चंद्रगड वॉरियर्स ढवळे आज एका वेगळ्या ताकदीनिशी मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळतोय. चंद्रगड वॉरियर्स ढवळे चांगली खेळी सुमित मोरेची. आणखीन एक आडव्या बॅटला बॉटमॅनच्या साह्यानं टायमिंग प्रॉपर होतं आणि या बॉलला देखील पाठवलं सीमा रेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती देखील खणखणीत षटकार. KBCC खांडच आणि सिद्धिविनायक बोरावळे संघ. सिद्धिविनायक बोरावळे टीमचा कॅप्टन आलाय. KBCC खांडच. चला कॅप्टन पाठवा KBCC खांडच नितीन मोरे.
पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्त एकेरीस बनवल्यात त्या सुमित मोरेनं पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा. 41चा पाठलाग करायचा होता. 26 झाल्यात. पंधराची आवश्यकता. 18 चेंडू आणि 15. गोलंदाजी मार्कवरती आलाय. दुसरं षटक घेऊन गोलंदाज शुभम हुतेकर जो मात्र दाखल होईल. टॉस त्या ठिकाणी आपण करूयात. केबीसीसी खांडज विरुद्ध सिद्धिविनायक बोरावळे या दोन संघादरम्यान आपल्याला मॅच नेक्स्ट पाहायला मिळेल. या बॉलवरती देखील फटका. आता विनायक मोरे एका बंधूने सुरुवात चांगली केली आणि आता विनायकच्या बॅटमधून देखील नो बॉलवरती हा येईल चौकार. थँक्यू. सुमितने पहिल्या षटकामध्ये अगदी बॅटिंगचा आनंद लुटला आणि आता विनायक चेंडू उंच आहे, हवेत आहे, पाहावं लागेल. सचिन यांच्या हातातून चेंडू निसटला आणि तिकडं जीवदान मात्र मिळालं. पुन्हा एकदा विनायकला 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 या आकड्यावरती. 10ची आवश्यकता. 33 झाल्यात. 33 झाल्यात. 8ची आवश्यकता विजयासाठी. हा चांगला बॉल होता, मात्र आतमध्ये आणणारा बॉल होता. कृष्णा यांच्या हातामध्ये चेंडू जाईल. डॉट बॉल. मॅच मध्ये संपूर्ण कमबॅक आता केले चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमनं आणि त्यामध्ये सुमितने अगदी चांगला परफॉर्मन्स त्याने दिलाय. चांगले बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. बॉलवरती अंडरआर्म क्रिकेटचा खेळाडू असतो, त्याच्याकडून बॉलवरती अगदी चांगली नजर असते आणि त्याचा फायदा त्याला होतो या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील. हा बॉल जर पाहिलं तर अगदी ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर टाकलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. 7ची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमला. 1 वर्ष चंद्रगड वॉरियर्स ढवळे यांचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळालं होतं उसरघरमध्ये. इनसाइड आउट. बॅटची कडा बॅकवर्ड पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक आणखीन एक कॅच ड्रॉप. संपूर्णपणे आता दबाव श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड संघाच्या क्षेत्ररक्षकांमध्ये पाहायला मिळतोय, कारण मॅच जवळजवळ जर पाहिली तर त्यांच्या हातातून निसटताना पाहायला मिळते. श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड यांचं देखील आयोजन प्रतिवर्षी असतं. दरवर्षी त्यांचं देखील आयोजन पाहायला मिळतं आणि गावामध्ये आयोजन यावर्षी देखील पाहायला मिळेल. आडवा बॅट ऑन साइडला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक त्याला पाहतोय. बॉल सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार. विजयासाठी. बॅटची कडा. मागे चेंडू लॉंग स्टॉप रिझनला जाईल आणि या बॉलवरती देखील धावा प्राप्त होत आहेत. त्या 4. विजय फटका येतोय विनायकाच्या बॅटमधून आणि विजय मिळवला गेलाय या मॅच मध्ये. चंद्रगड वॉरियर्स ढवळे हा संघ 2 सामने सलग त्याने जिंकलेत. वेल प्लेड. तर हार्ड लक टीम श्रीराम क्रीडा मंडळ घागरकोंड. त्याला नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद बाला पवार सर. आपण जातोय. एका बाजूला संघ आहे सिद्धिविनायक बोरावळे, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे काल भैरवनाथ क्रिकेट क्लब खांडज. एकाच विभागातील दोन्ही संघ. टॉस केला जाईल. संदेशजी बेलोसे साहेब यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन SK आणि MB. आठ बॉल मध्ये धावा बनवल्या सुमित मोरेने 34 आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील सुमित मोरे. पुन्हा एकदा 2 इनिंग मध्ये आतापर्यंत सुमित मोरे जाऊन पोहोचलाय 333च्या स्ट्राईक रेटनं. धावा 70 बनवल्या त्या स्पर्धेमध्ये. वेल प्लेड सुमित. या मॅन ऑफ द मॅच. वन्स अगेन पुन्हा एकदा सुमित मोरे. आज या स्पर्धेसाठी सलग 4 दिवस महाड तालुक्यातून